अधर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ही मूर्तिपूजा आहे. त्याला जीवे माना. क्रोध, संताप, राग, निंदा, शिवीगाळ, दुष्टपणा आपणापासून दूर करा आणि करुणायुक्त हृदय, ममता, दीनता, सहनशीलता धारण
वज्र तुला कोणी पाडले नाही व कोणी पाहू शकत नाही, कारण तू पवित्र आहे व अगम्य प्रकाशात राहतोस. तुला आमची भेट व्हावयाची होती, म्हणून तू सौभाग्याचे ऐश्वर्य स्वरूप पृथ्वीवर आलास. आमच्या बरोबर राहून आमच्यावर प्रेम केलेस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमचे रोग बरे केलेस व आम्हाला कारण प्राप्त करून दिले, म्हणून आम्ही तुला गौरवितो व तुला स्तुती देतो. Praise
हे प्रभू आमचे हृदय आनंदित झालेले आहे. कारण आमच्या कुटुंबात आमच्या हृदयात दावीद पुत्र प्रभू येशू आमचा प्राणाला जन्म घेणार आहे. थँक यू लॉर्ड जीसस. हालेलुया. हे प्रभू तुझ्या अनंत अशा या उत्तराबद्दल आम्ही तुझ्या नावाने हात उभारून टाळ्या वाजवून जगाच्या निर्मिती अगोदरपासूनच तू जगामध्ये अस्तित्वात होतास. तुझे सामर्थ्य तुझ्या लोकांना प्रगट केलेस. तू मोशेबरोबर इस्रायल लोकांच्या सोबत अग्नीच्या रूपाने रात्री त्यांच्याबरोबर होतास. मोशेला अग्नीच्या रूपाने झुंबामध्ये दर्शन केलेस आणि माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करीत असताना तू प्रेषितामध्ये प्रकट झालास. हे पवित्र आत्म्या, तुझे सामर्थ्य तू आम्हामध्ये प्रकट कर. आम्ही तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेलो आहोत. हरिण जशी पाण्यासाठी आसुसली असते, हे प्रभू, आम्ही देखील आत्मिक भुकेसाठी आतुर झालेलो आहोत. हे प्रभू, आम्हाला तुझे दर्शन दे. आपण आपले हात पुढे करू, पवित्र आत्म्याची आराधना करूया.
पवित्र आत्मा आपल्या सर्वांना स्वर्गीय पित्याच्या सिंहासनाकडे घेऊन आलेला आहे. ही वेळ आणि प्रभूला आनंदी करण्याची. हे प्रभू, तू स्तुती आराधनेस पात्र आहेस. हे प्रभू, प्रत्येक उद्धार तुझ्या नावाने केला जाणार. आज आम्ही कबूल करीतो की येशू प्रभू आहे. हे प्रभू, तू मार्ग सत्य व जीवन आहेस. तू काल, आज आणि उद्याही सारखाच आहेस. तुझ्यासारखा कारुण्य देव नाही. प्रेषितांचे कृत्ये 4:12 मध्ये म्हटले आहे, कारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल. असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये नाही. हे आमच्या तारण दाविदाच्या